शीतले चल ना जल्दी. अगं थांब की जरा. ये तेरा हमेशा काय या. अगं कधीतरी वेळेवर येत जा की. हे गप ग. आपण दोघी गेल्याशिवाय कॉलेज सुरू होत नसतंय. तर मेरे अबू हेडमास्टर नाही क्या. काय तुझं पण. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. पूछ मेरी माँ. विद्यार्थी असतात म्हणून शिक्षक असतात का शिक्षक असतात म्हणून विद्यार्थी. समजा आपण कॉलेजला गेलोच नाही तर मास्तर शिकवणार कोणाला. धन्य आहे मॅडम. आवरायचं काय घ्याल. काय नको फक्त मला तुझी 2 मिनिटं दे. शितल्या गा आधीच 10 मिनिटं उशीर झालाय. तुझ्यामुळे मला बाहेर उभं राहावं लागला. चल लवकर चल. शितले रुक जा. वो लेटर. कसलं लेटर. पगली भूल गई क्या. प्रिन्सिपलनी नानांच्या सहीसाठी दिलेले ते. आय शॉट. यास्मीन आता तर मी मेले. शितले आज तुझं काही खरं नाही. आज तो खडूस प्रिन्सिपल तुला हाकलूनच देत असतोय बघ. क्या हुआ. यास्मीन आता माझं काय खरं नाही. मी जर लेटरवर सही घेतली नाही तर प्रिन्सिपल मला वर्गात बसून देणार नाही. आणि सही घेतली तर नानांना कळल. नानांना कळलं तर आईला कळल. मग तर माझं कॉलेजच बंद. आणि त्याबरोबर लग्न बी लावून देईल. इकडं आड आणि तिकडं ईर. काय करू. आयडिया. जी तू काकाची सही घेते. अगं पण वडिलांची सही लागणार आहे. उगाच कुणाला कळलं ना तर लय अवघड होईल बघ. ते बी बरोबरच आहे म्हणा. जी तू काकांना नानांना सांगितलं तर अजूनच प्रॉब्लेम. इकडनं खाल्लं काय आणि तिकडनं खाल्लं काय. तिकडच. हा आयडिया. आपण कॉलेजला जाता जाता कारखान्यावर जाऊ. नाना लई गडबडीत असतात. मी तिथंच नानांची सही घेऊन टाकीन. आणि नानांनी वाचलं तर मग मी मेले. पण नाही वाचलं तर वाचले. तोंड लपवण्यापेक्षा तोंड दिलेलं कधी बी बेस्टच. ए बाई जे काही करायचं असेल ना तू एकटीनं करायचं. उगाच मला ह्याच्यात घेऊ नको. आधीच तुझ्यामुळे मला उशीर झालाय. हे यास्मीन चल की बरोबर. तू असलीस की मला धैर्य येतो. बिलकुल नाही. अब मैं तेरी बातों में नहीं आने वाली. जाते मी. हे यास्मीन ऐक. एक काम कर तू हो पुढं. मी नानांची सही घेऊन येते कॉलेजवर. लेकिन आना जरूर. शितले ज्या गोष्टी मोठमोठ्या गप्पा हाणून होत नाहीत ना त्या गप्प बसून होत्यात. असं कोण म्हणलं होतं. कोणी का म्हणना. आता असं काहीतरी केलं पाहिजे. साप बी मेला पाहिजे आणि काठी बी तुटली पाहिजे. नाही साप मरू दे. त्या सापाला मरू दे. भैया कशाला आलाय. माफी मागायला. टॅलेंट त्यांना सांग. माफ त्यांनाच केलं जातं ज्यांची पात्रता असते. अहो पण काय चुकलं ते तर सांगता का नाही. अहो तुमचं बरोबरच काय. टॅलेंट त्यांना सांग. एकदा केलेली चूक चूक असते पण परत परत केलेली चूक खाडाखोड असते. एकदा चुकलाय इथनं पुढं
चुकून बी चुकू नका. इज दॅट क्लिअर? भैया क्लिअर नाही, क्लिअर. दॅट इज दॅट. भैया साहेब, अहो काय चुकलं तर पदरात घ्या, पण असं परक्यागत वागू नका. मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला लय मनस्ताप झालाय. मनस्ताप? इमेजला धक्का लागलाय आमच्या. तुमची ती म्हातारी मध्ये धडपडली कशी काय? मला बी कळ नाही. सगळं कसं आपण ठरवल्या प्रमाणे घडत होतं, पण अचानक कशा काही त्या टपकल्या ना, तीच कळना झालंय. वा 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 मामी, तुम्हालाच माहित नाही का? वा, का तुम्हाला माहित असून माहित नसण्याचं आव्हान आहे. सगळ्या गावासमोर माझी छेतू झाली. भैया अहो झालं ते विसरून जावा की. अहो एक डाव फसला म्हणून काही खेळायचं बंद करत नाही कुणी. आता तुम्हीच सांगा पुढं काय करायचं ते. मामी, डाव मांडणार बी तुम्ही, मोडणार बी तुम्ही. आम्ही काय नुसतं रेषा आकाराने पक्के टाकाय. इथनं पुढं काय खेळायचं कसं खेळायचं तुम्हीच ठरवा. इथनं पुढं अटॅक बी तुमचाच, डिफेन्स बी तुमचाच, सगळे लगाम तुमच्या हाती. वैताग आलाय मला सगळ्या गोष्टीचा. अहो असं कसं म्हणताय? तुम्हीच आमची साथ सोडली तर आम्ही कुणाच्या भरोशावर राहायचं? आणि आमच्या जेडीचं लगीन कसं होणार? दिस इज युअर प्रॉब्लेम. अहो भैया असं नका ना म्हणू. तुम्ही मला शब्द दिला होता आणि मी बी तुम्हाला शब्द दिला होता, तुमचं स्थळ पवारांच्या घरी घेऊन जाते म्हणून. अहो नाही म्हणू नका ना. तुमच्या मदतीशिवाय काहीच होणार नाही आणि येळ बी लय कमी आहे. ठीक आहे, करू काहीतरी. पण आता जे करायचं ते माझ्या स्टाईलला. तुम्ही कुणीच काय करू नका. तुम्ही दोघं बी काय करू नका, कारण त्यांना मी जाऊन देणार नाही. चल ग मम्मी, उगाच इथं वेळ नको वाया घालू. टॅलेंट? अरे व्हॉट इज दिस? हिचा जीव केवढा, हिची फडफड केवढी. ही फडफड नाही, तडफड आहे, प्रेमातली तडफड. भैया ही जयडी आजावर लहानपणापासून प्रेम करते. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आणि मामी जी गोष्ट करू शकत नाही ना, ती फक्त जयडी करू शकते. जयडी तुमच्यासाठी ठिणगी ठिणगी. ती जर का एकदा पेटली तर शीतल तुम्हाला ऑटोमॅटिक भेटली समजा. देर यू आर.